उन्हाळ्याचे दिवस होते. रमेश थकून ऑफिसवरून घरी आला. घामाने पूर्ण भिजला होता. आल्या आल्या त्याने दार वाजवले, पण बराच वेळ झाला तरी दार कोणी उघडले नाही. कामावरून वैतागून आल्यामुळे आणि दार लवकर कोणी न उघडल्यामुळे त्याला खूप राग आला. बराच वेळ दार वाजवल्यावर त्याच्या आईने येऊन दार उघडले. तो रागात चिडून आईला म्हणाला, "आई, एवढा उशीर का केलास दार उघडायला?" तशी त्याची आई म्हणाली, "काय सांगू रमेश तुला, या म्हातार वयात पण घरातली सगळी कामं करून करून जीव जायला होतो. धुणं, भांडी, घराची साफसफाई सगळं करायला लागते. आणि तुझी बायको दिवसभर खोलीत आराम करत असते. बघ, तू स्वतः जाऊन तुझ्या डोळ्यांनी बघ कशी आरामात झोपली आहे." रमेश काही न बोलता खोलीत गेला. खोलीत आल्यावर त्याने बघितलं तर त्याची बायको श्वेता बेडवर गाढ झोपली होती आणि बाजूला त्याची मुलगी दिशा पण झोपली होती. बायकोला झोपलेली बघून त्याच्या रागाचा पारा चढला. तो मनातल्या मनात विचार करायला लागला, मी तर दिवसभर ऑफिसमध्ये मरमर मरत असतो, बॉसचा ओरडा खात असतो, आणि ही इथे आरामात झोपली आहे. तेवढ्यात त्याची मुलगी दिशा रडायला लागली. तशी श्वेता जागी झाली आणि तिने मुलीला मांडीवर घेतली आणि तिला दूध पाजायला लागली. पण रमेशचा राग शांत झाला नाही. तो जाऊन फ्रेश झाला आणि बाहेर हॉलमध्ये येऊन बसला. तशी त्याची आई त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, "बघितले रमेश, तू तुझ्या डोळ्यांनी तू ऑफिसला गेल्यानंतर हेच सगळं चालू असतं. घरातली सगळी कामं मी एकटी करते आणि तुझी बायको आराम करत असते." रमेश आईचं बोलणं शांतपणे ऐकून घेत होता, पण त्याच्या मनात बायकोबद्दल राग वाढतच होता. रात्री दिशा सारखी रडत होती. श्वेता तिला इकडून तिकडून फिरून शांत करायचा प्रयत्न करत होती. त्याने रमेशची झोप मोडत होती. तो रागात बायकोवर चिडून म्हणाला, "दिवसभर तू आरामात झोपत असतेस आणि आता रात्रीची माझी झोप खराब करत आहेस. तू तिला घेऊन तिकडे बाहेर हॉलमध्ये निघून जा." श्वेता काही न बोलता तिच्या तान्या मुलीला घेऊन खोलीतून बाहेर आली. श्वेता रात्रभर मुलीला घेऊन जागी होती आणि रमेश आरामात झोपला होता. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये पण त्याचा मूड खराबच होता. झोप न झाल्यामुळे त्याचं डोकं दुखत होतं आणि ऑफिसमध्ये त्याला खूप काम होतं. संध्याकाळी घरी आल्यावर परत डोळ्यासमोर तेच दृश्य दिसलं. श्वेता खोलीत मुलीला मांडीवर घेऊन बसली होती. तिला बघून रमेश रागात म्हणाला, "आता उठली आहेस का?" श्वेता हळू आवाजात म्हणाली, "अहो, आत्ताच दिशाला औषध देऊन झोपवलं आहे. तिला ताप आला होता." असं म्हणत ती उठून किचनमध्ये गेली. तेवढ्यात त्याची आई खोलीत आली आणि म्हणाली, "रमेश, तुझी बायको काहीच करत नाही, फक्त दिवसभर खोलीत आराम करत असते." हे ऐकून रमेश खूप चिडला. तो सरळ किचनमध्ये आला. श्वेता चहा बनवत होती. तो रागात चिडून तिला म्हणाला, "श्वेता, तू दिवसभर काय करत असतेस? माझी आई या वयात पण घरातली सगळी कामं करते आणि तुला दिवसभर आराम करायला लाज वाटत नाही का?" श्वेता हैराण होऊन त्याच्याकडे बघतच बसली आणि नंतर हळू आवाजात म्हणाली, "रमेश, मी घरातली सगळी कामं करते, पण आज जरा उशिरा उठले कारण रात्रभर दिशाने झोपून दिलं नव्हतं." पण रमेश ऐकून घ्यायला तयारच नव्हता. तो रागात म्हणाला, "खूप झालं श्वेता, तुला आरामच करायचा आहे ना? मग तू तुझ्या माहेरी जा." नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेताचे डोळे भरून आले, पण तिने काही उत्तर दिले नाही. ती सरळ खोलीत गेली आणि तिच्या भावाला फोन केला. अर्ध्या तासातच तिचा भाऊ घराच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि हॉर्न वाजवायला लागला. श्वेताने काही न बोलता तिची बॅग भरायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिने तिची बॅग भरली आणि मुलीची कपडे, तिचे सामान दुसऱ्या पिशवीत भरायला लागली. ते बघून रमेश रागात म्हणाला, "तू माझ्या मुलीला तुझ्यासोबत घेऊन जायचं नाहीस. जायचं असेल तर तू एकटी जा. माझ्या मुलीला सोबत घेऊन जायची गरज नाही." हे ऐकून श्वेता घाबरली आणि रडत म्हणाली, "अहो, दिशा माझ्याशिवाय नाही राहू शकत. ती अजून खूप लहान आहे." पण रमेशचे मन दगड झाले होते. तो म्हणाला, "तू दिवसभर काय करत असतेस? फक्त तिला सांभाळत तर असतेस ना? मग आता माझी या मुलीला आई सांभाळेल." श्वेताने रडत नवऱ्याची विनवणी केली, पण त्याने काहीच ऐकून घेतलं नाही. थोड्या वेळात तिचा भाऊ रोहन घरात आला आणि भाचीला घ्यायला पुढे आला, पण श्वेताने त्याला हाताला पकडून थांबवलं. ती रडत म्हणाली, "नको दादा, तिला इथेच राहू दे." रमेशने रागात दाराकडे बोट केलं आणि म्हणाला, "जा आता इथून.
तुझ्या इथे काहीच गरज नाही. तशी श्वेता तिची बॅग घेऊन घरातून बाहेर निघून गेली. जाता जाता मुलीकडे एकदा मागे वळून बघितलं. तिच्या डोळ्यात जे दुःख होतं ते शब्दात सांगता येऊ शकत नव्हतं. काही क्षणात श्वेता तिथून निघून तिच्या माहेरी गेली. घरात शांती पसरली. तेवढ्यात दिशा उठली आणि जोरजोरात रडायला लागली. रमेश अगोदरच चिडला होता. तसाच तिच्या जवळ गेला. दिशा एकसारखी रडत होती. रमेशने दुधाची बाटली शोधली पण त्याला सापडत नव्हती. तो किचनमध्ये गेला तर बाटली किचन कट्ट्यावर ठेवलेली होती. त्याने पहिल्यांदा बाटली स्वच्छ धुतली. फ्रीजमधून दूध बाहेर काढलं, कोमट केलं, बाटलीत भरलं आणि मुलीला पाजायला लागला. दूध पिल्यानंतर त्याची मुलगी शांत झाली. पण थोड्या वेळातच त्याला जाणवलं की मुलीने शी केली आहे. रमेश घाबरला आणि पॅम्पर चेंज करायला लागला. पण याचा त्याला अनुभव नव्हता. मुलीने केलेली शी बघून त्याला उलटी यायला लागली. कारण आजपर्यंत त्याने हे कधीच केलं नव्हतं. पण आता हे सगळं त्यालाच करायचं होतं. त्याने कसे तरी मुलीला स्वच्छ केलं. तिचे पॅम्पर, कपडे बदलले, बेडशीट चेंज केली. मुलीचं एवढं छोटंसं काम करता करता तो खूप थकला होता. नंतर त्याला आठवलं की जेवण पण बनवायचं आहे. तो आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला, आई, जेवणात काय बनवू? तशी त्याची आई म्हणाली, का रे, तुझी बायको जेवण बनवून गेली नाही का? रमेश हळू आवाजात म्हणाला, नाही आई, ती तिच्या माहेरी निघून गेली. तो गपगुमान किचनमध्ये आला. त्याने बघितलं तर भाजी आमटी बनवलेली होती. त्याला आठवलं की तो जेव्हा ऑफिसमधून आला होता तेव्हा श्वेता किचनमध्ये आली होती. म्हणजे याचा अर्थ ती त्यावेळी भाजी बनवत होती. रमेश काही वेळ शांत उभा राहिला. त्याला कदाचित पहिल्यांदा जाणीव झाली होती की तो चुकीचा होता. पण आता विचार करायला वेळ नव्हता. त्याला चपाती बनवायची होती. त्याने फ्रीज उघडून बघितला तर त्यात मळलेले पीठ नव्हते. ते बघून त्याला खूप टेन्शन आलं. त्याने कुकरला भात लावला आणि बाहेरून चपात्या ऑर्डर केल्या. तेवढ्यात त्याची मुलगी परत रडायला लागली. तो तिला उचलून घेऊन शांत करायला लागला. नंतर त्याने स्वतः पहिल्यांदा मुलीसाठी सॅरेलेक बनवले. त्या डब्यावर दिलेल्या पद्धतीप्रमाणे त्याने कसे तरी बनवून मुलीला पाजायला लागला. ते पाजताना परत मुलीचे कपडे खराब झाले. रमेश सारखा तिचे कपडे चेंज करत होता. तिला दूध करून पाजत होता, तर कधी खेळणी हातात घेऊन तिला खेळवण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्यात सारखी त्याला बायकोची आठवण येत होती. किती कशी कुठलीही तक्रार न करता हे सगळं रोज करत होती आणि वरून घरातले सगळे काम पण करत होती. पण तिने कधी या सगळ्याची तक्रार केली नव्हती किंवा कधी चिडली पण नव्हती. रात्रभर मुलीला फिरवता फिरवता रमेश पण खूप थकला होता आणि तिथेच तिच्या बाजूला झोपला. पहाटे परत दिशा रडायला लागली. तिचे पॅम्पर पूर्ण भरले होते. तिचे कपडे भिजले होते. तिच्या खाली अंथरलेले दुपटे पण भिजले होते. तो झोपेतून उठला आणि तिचे पॅम्पर, कपडे चेंज केले. तिच्या खालचे दुपटे बदलले. सगळे कपडे बाथरूममध्ये नेऊन टाकले. त्याचे डोळे झोपेने बंद होत होते. त्याला झोप आवरत नव्हती. आता त्याला हळूहळू समजायला लागले होते की त्याची बायको श्वेता किती सहन करत होती. दुसऱ्या दिवशी तो उठला तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याचे सगळे अंग दुखत होते. झोप न झाल्यामुळे डोकं पण दुखत होते. तो उठला, त्याने बघितलं तर त्याची मुलगी शांत झोपली होती. तो अंघोळ करून बाहेर आला तर त्याची आई आणि बहीण चहा नाश्ता करून बसल्या होत्या. पण त्याला कोणी विचारलं पण नाही. तो शांतपणे किचनमध्ये गेला. फ्रीजमधून ब्रेड घेतले आणि दुधासोबत खायला लागला. त्याला बायकोची आठवण यायला लागली. त्याची बायको सकाळी गरम गरम नाश्ता आणि चहा तयार ठेवत असायची. पण आज तसं काहीच नव्हतं. त्याने गपगुमान ते ब्रेड खाल्ले आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार व्हायला लागला. पण कपडे कुठे ठेवले होते त्याला सापडत नव्हते. नंतर त्याची नजर इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यांवर गेली. ते बघून तो खूप खुश झाला. श्वेता जाता जाता पण त्याचे ऑफिसचे कपडे तयार करून गेली होती. हे बघून रमेशने लाजेने मान खाली घातली. तो तयार झाला. मुलीला आईला सांभाळायला सांगितले आणि ऑफिसला निघून गेला. पण पूर्ण दिवस त्याचं मन ऑफिसमध्ये लागत नव्हतं. त्याला सारखी बायकोची आठवण होत होती. ती कशी कुठलीही तक्रार न करता घर आणि मुलीला सांभाळत होती.
रात्रभर मुलीला घेऊन फिरत होती. त्याच्या आईसाठी वेगळे जेवण बनवत असायची आणि रात्री त्याचे डोके दाबून देत असायची. त्या दिवशी संध्याकाळी तो घरी आला तर येतानाच बाहेरच त्याला त्याच्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. तो पळत घरात आला तर त्याची मुलगी एकटी हॉलमध्ये फरशीवर पडून रडत होती. आजूबाजूला सगळी खेळणी पडलेली होती. त्याने बॅग ठेवली आणि मुलीला उचलून घेतलं, पण परत त्याचा हात भरला. त्याने बघितलं तर तिचे कपडे ओले झाले होते. रमेशने रागात आईकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाला, आई, तू दिशाकडे काय लक्ष दिलं नाहीस? बघ, तिने कपडे ओले केले आहेत. हे कोण? त्याची आई म्हणाली. रमेश, आता माझ्याच्याने हे सगळं होणार नाही. आईचं बोलणं ऐकून रमेश शांत बसला. अचानक त्याला आठवलं की त्याची बहीण पण घरी आली होती. श्वेता बहिणीच्या मुलांना पण सांभाळत होती, तरी पण तिच्याबद्दलच तक्रारी ऐकायला मिळत होत्या. आता हळूहळू त्याच्या सगळं लक्षात यायला लागलं होतं. त्याने मुलीला घेतले आणि बाथरूममध्ये गेला. तिला आज पहिल्यांदा त्याने अंघोळ घातली. याचा त्याला जरा पण अनुभव नव्हता, तरी पण त्याने पूर्ण प्रयत्न केला. त्याची बायको रोज हे सगळं एकटी करत होती, पण कधी तक्रार केली नाही किंवा तोंडातून एकही शब्द काढला नाही. त्याने मुलीला अंघोळ घालून तयार केलं, झोपवलं आणि बाथरूममध्ये असलेले कपडे धुवायला लागला. कपडे धुताना त्याची नजर त्याच्या कपड्यांवर गेली. तेव्हा त्याला बायकोची आठवण आली की ती कशी कपडे धुवून इस्त्री करून नीट ठेवत असायची. आज पावलोपावली त्याला बायकोची आठवण येत होती. आज पहिल्यांदा त्याच्या मनात बायकोसाठी सन्मान निर्माण झाला होता. कपडे धुवून तो किचनमध्ये गेला. बेसिन खरकट्या भांड्याने भरलेलं होतं. किचन अस्वच्छ होतं. फरशी तशीच घाण पडलेली होती. आता त्याला कळालं होतं की त्याची आई जे सांगत होती ते पूर्ण सत्य नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर बायकोचा थकलेला चेहरा यायला लागला. कशी ती रात्रभर जागून दिवसभर घरातली सगळी कामं मुलीला सांभाळून पण संध्याकाळी तो घरी आल्यावर त्याचे हसून स्वागत करत असायची. तिचा सगळा त्रास, दुःख लपवून ठेवत असायची. हे सगळं आठवून त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. तेवढ्यात खोलीतून मुलीचा आवाज ऐकू आला. तो खोलीत गेला, मुलीला उचलून घेतलं आणि म्हणाला, चल बाळा, आता बाबांना माहीत आहे काय करायचं आहे. असं म्हणत गाडीची चावी घेतली आणि खोलीतून मुलीला घेऊन बाहेर निघून गेला. त्याची आई मागून आवाज देत राहिली, अरे रमेश, कुठे निघाला आहेस? पण रमेश यावेळी थांबला नाही. त्याने मुलीला गाडीत बसवलं आणि गाडी घेऊन बायकोच्या माहेरी निघाला, जिथे त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक त्याची वाट बघत होती आणि कदाचित त्याचा पश्चाताप पण. रस्त्यात त्याच्या मनात खूप विचार चालू होते. प्रत्येक क्षणाला बायकोची आठवण येत होती की कशी ती घरातली सगळी कामं करत होती, मुलीला सांभाळत होती, त्याच्या आईची मन लावून सेवा करत होती, पाहुण्यांचा पाहुणचार करत होती. तरी पण एवढं सगळं करून पण त्या बदल्यात तिला फक्त अपमान आणि टोमणे सहन करायला लागत होते. आज रमेशला स्वतःची लाज वाटत होती. काही वेळातच तो श्वेताच्या माहेरी पोहोचला. दार वाजवले तसे श्वेताच्या बहिणीने दार उघडले. त्याला दारात बघून ती थोडी हैराण झाली, पण नंतर लगेच तिची नजर दिशावर गेली. तिने प्रेमाने दिशाला त्याच्या हातातून तिच्याकडे घेतलं. रमेश हळूच म्हणाला, वहिनी, श्वेता कुठं आहे? त्यांनी इशारा करून दाखवलं. रमेश हळूहळू श्वेताच्या खोलीत गेला, पण दारातच श्वेताला बघून सुन्न उभा राहिला. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. चेहरा उदास वाटत होता. तिने जसे रमेशला बघितले तशी ती घाबरली आणि म्हणाली, दिशा ठीक तर आहे ना? तेवढ्यात तिची बहिणी दिशाला घेऊन खोलीत आली. तिने मुलीला घेतलं आणि कडकडून मिठी मारली आणि रडायला लागली. हे बघून रमेशच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला जाणीव झाली की एक आई त्याच्या मुलासोबत किती खोलवर जोडलेली असते. थोडा वेळ खोलीत शांतता पसरली. रमेश हळूहळू श्वेताच्या जवळ गेला. थरथरत्या हाताने तिचा हात पकडला आणि भरल्या आवाजात म्हणाला, श्वेता, मला माफ कर. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. मी तुझ्यासोबत खूप चुकीचं वागत होतो. मी कधी तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी फक्त आईच्या बोलण्यात येऊन तुला किती त्रास दिला,
पण तुझं मन, तुझ्या भावना जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही. नवऱ्याचं बोलणं ऐकून श्वेता त्याच्याकडे बघतच राहिली. रमेश पुढे म्हणाला, या 2 दिवसातच माझी हालत खराब झाली. पण तू एवढी वर्ष हे सगळं सांभाळत होतीस. मला, आपल्या बाळाला, माझ्या आईला आणि आपल्या घराला. मी कधी तुझ्या मेहनतीची कदर केली नाही. उलट कायम तुला चुकीचं समजत आलो. श्वेता रडत म्हणाली, रमेश, मी कायम आपल्या घराला माझं मानत होते. आईंना स्वतःची आई समजून त्यांची सेवा करत होते. पण जेव्हा तुम्हीच माझ्यावर विश्वास ठेवत नाही हे बघितल्यावर मला खूप दुःख झालं. माझं मन तुटलं. रमेश हात जोडून म्हणाला, श्वेता, यापुढे परत असं कधीच होणार नाही. मी तुला कधीच एकटी पडू देणार नाही. मी तुला वचन देतो. श्वेता नवऱ्याकडे बघत बसली. तिच्या चेहऱ्यावर दुःख आणि प्रेम दोन्ही होतं. ती हळूच हसली. तिचं हसणं रमेशसाठी खूप मोठी माफी होती. तिला हसताना बघून रमेशने मोकळा श्वास घेतला. त्याने श्वेताला प्रेमाने मिठी मारली. थोडा वेळ तशीच तिला मिठीत घेऊन उभा राहिला. नंतर मुलीला स्वतःजवळ घेतलं. बायकोचा हात पकडला. त्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की बायको फक्त घर सांभाळणारी बाई नसते, तर ती पूर्ण घराचा आत्मा असते. जर ती नसेल तर घर फक्त 4 भिंती बनून राहील. त्या घराला कधीच घरपण येणार नाही. थोड्या वेळात श्वेता नवऱ्याच्या आणि मुलीच्या सोबत तिच्या स्वतःच्या हक्काच्या घरी परत आली. त्या दिवसानंतर रमेश पूर्णपणे बदलला होता. आता तो बायकोची प्रत्येक कामात मदत करत होता. आईच्या प्रत्येक बोलण्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो त्याच्या बायकोच्या प्रेमाची, तिच्या मेहनतीची कदर करायला शिकला होता. कधी कधी आपण सगळं माहीत असून, सगळं आपल्या डोळ्यांनी बघत असून पण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा तीच प्रेमाची माणसं आपल्यापासून लांब जातात, तेव्हा आपल्याला जाणीव होते की आपला खरा आधार कोण असतं, आपली प्रेमाची माणसं कोण आहेत. त्यामुळे नात्यांची किंमत करायला शिका. कारण वेळ हातातून निघून गेल्यानंतर फक्त पश्चाताप करण्याशिवाय काहीच शिल्लक राहत नाही.